रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कार्यक्रमामध्ये सुंदर जोडे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे। मात्र अमित शहांचं कौतुक केलं आहे। ते म्हणतात की माझे जे कामं आहेत ते दिल्लीमध्ये होतात। महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला तरी मुख्यमंत्री देत नाही असं देखील त्यांनी केलं। दिल्लीत पण आमची सत्ता आहे ना, अमित शहा साहेब कोण आहेत? आमचेच केंद्रीय मंत्री आहेत ना, त्याच्यामुळे दिल्लीची मदत होते ती पण आमचीच मदत होते। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळ्यांना भेटत असतात। ज्यांना फक्त भेटीचं नाटक करायचं असेल, पत्र देऊन शांत बसायचं असेल, पुन्हा पुन्हा पत्र द्यायची असतील तर त्या ठिकाणी असंच होणार। राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसालाही भेटतात। सुप्रियाताई तर खासदार आहेत, परंतु त्यांना भेटायचं नाही, भेटीचं राजकारण करायचं। असं म्हणते साधलेला आहे मतचोरीच्या विषयावरून ही बोगस जनता पार्टी आहे असं म्हणत राहुल गांधींनी यांचा बोटा फाडलेला आहे असं देखील टीका केली आहे। मला वाटतं बाळासाहेबांचा बोगस विचार आता काँग्रेसबरोबर जाऊन त्यांचा झालेला आहे। त्याच्यामुळे बाळासाहेबची भूमिका घ्यायची, तिच्या खुलेआमपणे स्पोर्टली निवडणुकाला सामोरं जायचे, पराभवही पचवायचे, परंतु उद्धवजी ठाकरे साहेब पराभव पचवू शकत नाहीत। राज्य सरकार केंद्र सरकार ज्या पद्धतीनं काम करते त्याच्यामुळे पराभव समोर दिसतोय आणि तो पराभव होणार आहे। तर त्याची आतापासूनच हा पराभव मतचोरीमुळे होतोय, बॅलेटमुळे होतोय असं चित्र उभं करतायत। मला त्यांना सांगायचंय, परवाच बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची निवडणूक झाली। 15,000 मतदान होतं, ते बॅलेटवर झालं। 12,000 मराठी मतदारांनी मतदान केलं, 1,500-2,000 उद्धवजींना मिळाले। 12,000 मतदारांपैकी 10,000 मतदारांनी तुमच्या विरोधात मराठी माणसांनी मतदान केलं। मग ते बॅलेटवरच होतं ना। मग आता बॅलेटवर झालेले मतदान तरी आपण स्वीकारा। तो पण कौल स्वीकारणार नसाल तर आपण केवळ मतचोरीच्या नावावर नौटंकी करत आहात असा माझा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे। विषय आहे किंवा बोगस धारक यामध्ये चाललेले आहेत, त्यात म्हणजे अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघ यांच्या ठाणे आणि यामध्ये सगळ्यात जास्त बोगस महिलाचा समावेश आहे या लाडक्या बहिणीच्या योजना घेतल्या। मला वाटतं यामध्ये ते मतदारसंघ कोणाचे आहेत अशा अर्थानं बघणं योग्य करणार नाही। एक खरं आहे की त्यावेळेला घाई गर्दीमध्ये ही योजना त्या ठिकाणी आल्यामुळे जे बारकाईनं तपासणी करणं आवश्यक होती ती केली गेली नाही, कारण ती करत बसलो असतं तर अनेक लोक लाभापासून वंचित राहिले असते। आणि आता त्या ठिकाणी पुरेसा वेळ आहे, त्याच्यामुळे ज्या लोकांसाठी या लाभाच्या योजना आहेत त्यांनाच मिळाले पाहिजेत। आणि मग जर अनावश्यक लोकांनी कळत न कळत काही इंटेन्शनली जर याच्यामध्ये सहभाग घेतला असेल तर निश्चितपणे ते लाभापासून वंचित राहतील। आणि कारण शेवटी हा सर्वसामान्यांचा सर्व पैसा आहे आणि त्याच्यामुळं ज्याच्यासाठी योजना आहेत त्यालाच लाभ मिळाला पाहिजे हे सत्य। आरोप विरोधक आपल्यावर करत आहे, वारंवार त्या संदर्भात आंदोलन देखील केले जात आहे। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी देखील बाजू घेतली आहे। मनसेची मतं चोरली आहेत, तपास झाला तर याचा 10 ते 12 वर्षांचा खेळ उघडा होईल असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। मला वाटतं याच्यामध्ये काही लपून राहिलेलं नाहीये। राहुल गांधींनी आरोप केले, निवडणूक आयोगानं लेखी उत्तर दिलं, त्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की आपण ॲफिडेव्हिट करून द्या, तेही त्याने दिलं नाही, खुलासा त्याने दिलेला आहे। आता राज ठाकरे साहेबांचाही आरोप आहे, केवळ आरोप करून थांबून चालत नसतं, तर त्या आरोपाला पुष्टी देणारी कागदपत्र त्या ठिकाणी द्यावी लागतात। मला वाटतं त्यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्याकडे जे जे काही पुरावे संदर्भ असतील ते द्यावेत। निवडणूक यंत्रणा त्यावर काटेकोरपणे भूमिका दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आणि काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यामधले हे बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। वारंवार यावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र ही एकूण सरकारची फसवणूक आहे। सरकारच्या तिजोरीत सध्या निधी नाही असं म्हटलं जात आहे। कशा पद्धतीने सरकार या सगळ्या गोष्टींना थांबवणार? एक लक्षात ठेवा, कुठली योजना आली तर तिला स्थिरस्थावर व्हायला काही कालावधी जातो, कुठली योजना असू
आणि आता ती योजना सेट होते. कुठल्याही प्रकारची निधीची अडचण नाही. आपण योजना चालू झाल्यापासून आजपर्यंत एकही हप्ता थकलेला नाही, थकणार नाही याची आम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आपल्या राज्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि त्याच्यामुळे असं काही मानायचं कारण नाही की त्या ठिकाणी तिजोरी ठणठणाट आहे. एकदम बापू भंडारेचे कीर्तनकार आहेत, त्यांच्यात आणि बाळासाहेब थोरातांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतोय. एकूण जर बघितलं तर बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत जे घडतंय ते लाजिरवाणं आहे असं संजय राऊत म्हणतात. वारंवार त्या ठिकाणी त्यांनी काल देखील एक स्टेटमेंट केलंय, मला संग्राम बापू मधला बापू काढून आपल्या समोर यावं लागेल, एक प्रकारची पुन्हा धमकी दिली आहे. मला वाटतं प्रत्येकाने अशा प्रकारची वक्तव्य करताना निश्चितच समाज मनावर त्याचा काय परिणाम होईल, कायदा सुव्यवस्थेवर काय परिणाम होईल याची त्या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं व्यक्तिगत अशा प्रकारचे आरोप एकमेकांच्या द्वेषाने बोलणं मला वाटतं ही योग्य ठरणार नाही आणि त्याचं कोणी राजकारण करून त्याचा इश्यूही बनवू नये अशी माझी थोरातांकडून अपेक्षा आहे. मतं सोडलेली आहेत. नाही, मला वाटतं कसं असतं, हरल्यानंतर अशा प्रकारची कारणं निर्माण हे लोक करत आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये त्यांना यश दिसत नाहीये. उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुकात आहेत आणि राज्य सरकार ज्या पद्धतीनं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतंय, केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो विकास होतोय, शहरात विकसित होत आहे आणि त्याच्यामुळं महानगरपालिका असो, नगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय. आणि मग उद्याचा पराभव होणार आहे त्याचा कारणी-मीमांसा आतापासून करायला अशा प्रकारची पाळमुदं पुढे आणली जाते. लाडकी बहीण किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाल्यानंतर हा संघ शिक्षण प्रशिक्षण देण्याचं राज्य पातळीवर काम करतो आणि या निमित्तानं आज नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन यांचं प्रशिक्षणाचा कार्यक्रम कार्यशाळा या ठिकाणी होती आणि सन्माननीय अध्यक्ष सुनील टिकले यांनी मला विनंती केली की आपण राज्य संघाचे अध्यक्ष झालेला आहात तर पहिलाच कार्यक्रम आपण या ठिकाणी नाशिकचा अटेंड करावा आणि शेवटी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा उद्देशच राज्यातल्या सहकारी संस्थांना शिक्षण प्रशिक्षण देणं आहे आणि त्याच्यामुळं मूळ उद्देशाचा कार्यक्रम असल्या कारणानं आज मी या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. सर, राजकीय प्रश्न होते. नाशिकच्या पालकमंत्री पदावरती अजून कोणाची आता वर्णी लागलेली नाहीये. काय वाटतं माझ्या प्रश्न विचारलेला तो माझ्या अखत्यारीतला विषय नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित बसून पालकमंत्री पदाचा रायगडचा असेल किंवा नाशिकचा असेल निर्णय घेत असतात. आमच्या पातळीवरचा तो विषय नाही, त्याच्यामुळे चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचार. मात्र भाजपचा नाशिकवरती राहावं असं काय मत? नाही, हे बघा, भाजपला तर वाटणार ना. आता मला विचारायला हवंय का, तर मी 100% बोलणार भाजपला पालकमंत्री हवाय. प्रत्येक पक्षाला आपला पालकमंत्री हवा असं वाटतंच ना. त्याच्यामुळे मला विचाराल तर नाशिकचा पालकमंत्री भाजपला मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. छगन भुजबळ स्वतःचा संजय केळकर यांनी शिवसेनेवर प्रत्यक्ष टीका केली आहे. ठाणे महापालिका एकाच रिमोट कंट्रोलवर चालते असं आमदारांनी म्हटलंय. त्याबरोबरच टीका करताना ते असे म्हटले की गडकरी रंगायत लोकार्पण दरम्यान दाखवलेल्या चित्रपतीवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे की या निमित्त महापालिका कारभार जो आहे तो प्रत्यक्षपणे शिवसेनाच करते, शिंदेच करतात असा प्रत्यक्ष होणार. नाही, अशा प्रकारे शिंदे किंवा आमच्यात मतभेद असायचं काही कारण नाही. स्थानिक पातळीवर काही मतभिन्नता असेल तर ती बसून त्या ठिकाणी सुटत असते. महापालिकेत असो राज्यात असो शिंदे अजितदादा आणि आम्ही सारे एकत्रित आहोत
कारण जनतेनं आम्हाला कौल दिला आहे तो आपापसात भांडण्यासाठी दिलेला नाही, याची जाणीव आम्हा तिन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आहे, लोकप्रतिनिधींना आहे. आणि स्थानिक ठाणे शहरात जो काही विषय असेल तो लोकल पातळीवर ते स्थानिक नेतृत्व निश्चितपणे हाताळतील आणि एकत्रितपणे आम्ही राहू, पुढे त्या ठिकाणी जाऊ. शेवटचा प्रश्न, ठाकरे